तुमच्यावरती असलेल्या आर्थिक अडचणी या दूर तर होतातच. येऊयात आपण यंदाची होळी पौर्णिमा अशुभ का आहे. इवन ही येणारी होळी पौर्णिमा म्हणजे दोन्ही अशुभ. ओम सतनम जरेश गुरुजी वारेश बडे वादादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ सापरे चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेटी गुरु गोरक्षनाथ बाबा कॉदेश नवनाथ 84 दोगादेश लाख निरंजन आदेश. स्वागत करतो तुमच्या आजच्या या विशेष होळीवरती आधारित असलेल्या एपिसोडमध्ये. धर्मशास्त्राप्रमाणे आणि दुर्गा सप्तशतीप्रमाणे संपूर्ण 365 असलेल्या दिवसांमध्ये 4 अशा महासिद्ध रात्री मानले गेलेले आहेत. त्यातीलच एक महासिद्ध रात्री आहे जी आहे होळीची पौर्णिमा. बरं, आता होळी पौर्णिमा कधी येत आहे आणि होळी पौर्णिमेच्याच बरोबर होळी पौर्णिमेच्या अगोदर असलेले जे होळी अष्टक आहे हे नक्की कशा रीतीने येत आहे, ते कशा रीतीने घातक असते आणि हे सुरुवात कधी होणार आहे, त्याच्यापासून आपण कशा रीतीने स्वतःचा बचाव करायचा आहे, यावरती मी तुम्हाला आजच्या भागामध्ये विशेष माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की होळी नक्की येत कधी आहे. 3 मार्च 2026 या दिवशी होळी पौर्णिमा आहे. मग आता होळी अष्टक कधी आहे हे आता आपण समजून घेऊया. होळी अष्टक येत आहे दिनांक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान. आता अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की होळी अष्टक म्हणजे नक्की काय. होळी अष्टक याचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर होळीच्या अगोदरचे जे 8 दिवस असतात ना, याला होलिका अष्टक म्हटलं गेलेलं आहे. अष्टक म्हणजे 8 अंक, म्हणजे होळीपासूनचे पूर्व म्हणजे होळी सुरुवात होण्याच्या अगोदरचे जे 8 दिवस असतात त्याला होळी अष्टक म्हटलं गेलेलं आहे. शास्त्रानुसार होळी अष्टक हे सर्व शुभ आणि मांगलिक कार्यासाठी वर्ज्य करावे असे आपल्याला विधानसुद्धा सापडते. मग हे होळी अष्टकमध्ये नक्की कोणकोणते कार्य वर्ज्य करावेत किंवा कोणकोणते कार्य आपण या होळी अष्टक दरम्यान करू शकतो, येणारी होळी पौर्णिमा ही फारशी का चांगली नाही आहे, या अनेक असलेल्या प्रश्नांवरती आजच्या भागामध्ये मी तुम्हाला उत्तर देणार आहे. त्यामुळे भाग हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. होळी अष्टक फाल्गुन मास शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून होळी पौर्णिमा या 8 दिवसाच्या कालखंडाला होळी अष्टक म्हटले जातं. दिनांक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च हा कालखंड पूर्णतः होळी अष्टकाचा असणार आहे, हे तुम्ही समजून घेतलेलंच आहे. होळी अष्टक म्हणजे या होळीच्या पूर्वी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आपल्याला कोणतेही शुभ किंवा असे कोणतेही मांगलिक कार्य हे करायचे नसतात. शास्त्राप्रमाणे आपल्याला हे वर्णन पाहायला मिळते की या 8 दिवसांमध्ये केलं गेलेलं कोणतंही एखादं शुभ कार्य असेल, एखादं मांगलिक कार्य असेल तर ते कार्य हे दीर्घकाळ टिकत नाही. म्हणजे त्या कार्याचा, त्या शुभ कार्याचा लवकर ऱ्हास होतो असं याच्यामध्ये विधान सापडतात. त्यामुळे हा 8 दिवसाचा कालखंड फारसा चांगला मानण्यात आलेला नाही आहे. ना की सांसारिक जीवनासाठी चांगला आहे, ना आपण करत असलेल्या उद्योग क्षेत्राशी रिगार्डिंग असलेला हा चांगला नाही आहे. त्यामुळे 8 दिवस आपल्याला कोणतेही महत्त्वाचे कार्य असतील, शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य तुमच्या घरामध्ये असतील, तुमच्या वर्तमान स्थिती असलेल्या कामामध्ये असतील किंवा व्यवसायामध्ये असतील, ते आपण पूर्णतः वर्ज्य केले पाहिजेत. आता पाहूयात की नक्की कोणकोणते असे कार्य आहेत ते खऱ्या अर्थी तर या होळी अष्टकमध्ये आपण करू नये. सर्वप्रथम आहे की लग्नाबाबतीतली कोणतीही बोलणे किंवा लग्न जमवणे, सुपारी फोडणे, लग्न करणे, साखरपुडा करणे हे कार्य पूर्णतः या होळी अष्टकमध्ये बंद असतात किंवा ते करू नयेत. दुसरं आहे की मुंज करणे किंवा मुंडन करणे हे जे आपल्या 16 संस्कारांमधले जे येणारे एक संस्कार मानले गेलेले आहेत ते सुद्धा या होळी अष्टकमध्ये खऱ्या अर्थी तर करत नाहीत. तिसरं कार्य याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की नामकरण विधी, लहान बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम असेल, नामकरण असेल, हा सुद्धा या होळी अष्टकमध्ये खऱ्या अर्थी तर करत नसतात. याचबरोबर नवीन ग्रहाचा ग्रहप्रवेश असेल, वास्तुक शांती असेल, हे सुद्धा या होळी अष्टकमध्ये खऱ्या अर्थी तर करत नाहीत. नवीन ग्रहाचा प्रवेश हा तर वर्ज्य आहेच, याचबरोबर नवीन ग्रहाचं किंवा नवीन घराचं आपल्याला बांधकाम सुरुवात करायचं असेल किंवा पाया रचायचा असेल, वीट ठेवायची असेल तर हे सुद्धा शुभ कार्य या होळी अष्टकमध्ये 8 दिवसाच्या पिरियडमध्ये पूर्णतः बंद किंवा वर्ज्य केली जातात. याचबरोबर एखाद्या नवीन वाहनाची खरेदी असेल, अनेक जणांना JCB, पोकलंड किंवा ट्रक खरेदी करायचं असेल किंवा कोणतेही वाहतुकीच्या संदर्भातले कोणतेही एखादं वाहन असेल ते खरेदी करायचं असेल, स्वतःच्या पर्सनल यूजसाठी एखादं 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, असं एखादं वाहन तुम्हाला खरेदी करायचं असेल किंवा त्याची डिलिव्हरी जरी घ्यायची असेल तर या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला खऱ्या अर्थी तर ह्या गोष्टी करायच्या नसतात, ते करूही नाही. त्याचबरोबर नवीन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी असेल ते सुद्धा या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये वर्जित सांगितलेले आहे. म्हणजे सोन्याचे दागिने नवीन जर तुम्ही बनवणार असाल किंवा बनवून झालेले दागिने असेल त्याची डिलिव्हरी तुम्हाला घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी तर टाळली पाहिजे.
याचबरोबर एखाद्या नवीन बिझनेसची तुम्हाला सुरुवात करायची असेल, नवीन व्यवसाय तुम्हाला सुरुवात करायचा असेल किंवा नवीन व्यवसायाच्या रिगार्डिंग एखादी काही महत्त्वाची गाठभेट कुठल्या कंपनीबरोबर भागीदारीबरोबर करायची असेल तर ती सुद्धा या 8 दिवसामध्ये टाळली पाहिजे. कारण कोणताही नवीन व्यवसाय सुरुवात करणे किंवा पार्टनरशिपमध्ये एखादा फर्म तयार करणे किंवा नोंदणी करणे किंवा कोणतेही महत्त्वाचे दस्तावेज जे विशेषतः लाँग लास्टिंग म्हणूयात किंवा दीर्घकालीन व्यवसायाच्या रिगार्डिंग असतील, खरेदी विक्रीच्या रिगार्डिंग असतील, हे पूर्णतः कार्य हे आपल्याला या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये थांबवायचे असते, ते करायचे नसतात. मग आता या होली अष्टकमध्ये आम्ही कोणकोणते कार्य करू शकतो ते आता आपण समजून घेऊयात. होली अष्टकच्या दरम्यान इवन होळीच्या दिवशी जप करणे, तप करणे, अनुष्ठान असेल, साधना असेल, हे करणे शुभ प्रतीक आहे. उग्र देवी देवतांची जितके तुम्ही साधना या होली अष्टकच्या दरम्यान कराल, उग्र देवी देवतांचे जितके जास्त तुम्ही याच्यामध्ये यज्ञकार्य या होली अष्टकच्या दरम्यान कराल, याच्यामध्ये तीव्रता ताकद त्या साधकाच्या मागे निर्माण होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून कोणतीही साधना असेल, अनुष्ठान असेल, उग्र देवी देवतांचे कोणतेही व्रतवैकल्य असतील ते तुम्ही या कालखंडामध्ये अवश्यपणे करू शकता. विशेषतः वीर हनुमंत म्हणजे बजरंगबलीची साधना, माता भगवती बगलामुखीची साधना, चंडी मातेची साधना, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या नरसिंह रूपाची साधना, भैरवाची साधना ही या होली अष्टकच्या दरम्यान जर तुम्ही करत असाल तर ती विशेष फलदायी आहे. होली अष्टकमध्ये श्री सूक्त याच्या पठणाला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त आहे. होली अष्टकमध्ये श्री सूक्ताचे पठण केल्यामुळे किंवा 8 दिवसाच्या पठण कालखंडामध्ये जेवढे जास्त श्री सूक्ताचे तुम्ही पाठ कराल तर या केल्या जाणाऱ्या पाठांमुळे तुमच्यावरती असलेल्या आर्थिक अडचणी या दूर तर होतातच, त्याचबरोबर ज्यांनी कर्ज किंवा ज्यांना कर्जाविषयक जे काही समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, याच्यातून सुद्धा श्री सूक्ताच्या केल्या जाणाऱ्या पाठामुळे खूप लवकर दिलासा मिळतो, हे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन सापडते. त्यामुळे श्री सूक्ताचा सुद्धा पाठ तुम्ही या होलिका अष्टकामध्ये करू शकता. तुम्हाला तर हे माहिती आहे की बगलामुखीची दीक्षा ज्या अर्थी मी तुम्हाला दिलेली आहे त्या दीक्षेच्या कालखंडामध्ये तुम्हाला मी श्रीयंत्रसुद्धा हे दिलेले होते. त्यामुळे जरी आत्तापर्यंत तुम्ही बगलामुखी मातेची दीक्षा ही मिळवलेली नसेल, बरं आता अनेकांच्या मनामध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मनात प्रश्न असेल की दीक्षा घेणं म्हणजे काही गुरु दीक्षा आहे का, आम्हाला समक्ष यावे लागेल का, तर हे असं कोणतंही तुम्हाला करण्याची गरज याच्यामध्ये नाही आहे. जी दीक्षा तुम्हाला दिली गेलेली आहे ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिल्या गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात बसून बगलामुखी मातेची ऑनलाईन स्वरूपाची होऊन गेलेल्या दीक्षाचं रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता. याचा फायदा हा आहे की तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावरती सिद्ध केलेले हवन कार्याद्वारे, वैदिक तंत्रोक्ताद्वारे हे सर्व श्रीयंत्र हे तुम्हाला पोचवले जातील. जे तुमच्या नावाने, तुमच्या गोत्रासहित विधिवत पूजित असेल आणि एक पद्धतीचं ऊर्जान्वित असेल, असे सिद्ध केलेले श्रीयंत्र तुम्हाला या होली अष्टकच्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्थापना करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. बरं, आता या श्रीयंत्राचा आणि श्रीसूक्ताचा हा सुद्धा परिणाम असेल की तुम्ही श्रीसूक्त श्रीयंत्रापुढे बसून केल्याच्या नंतर शेवटी जेवढी एनर्जी जे जनरेट होत असते ते तुमच्या श्रीयंत्रावरती समाहित होणार आहे. जी एनर्जी संपूर्ण असलेल्या तुमच्या या घरामध्ये, तुमच्या समोर किंवा तुमच्या आजूबाजूचे जेवढे स्पंदन आहेत ते सकारात्मक ऊर्जा डायवर्ट करणार आहे. त्यामुळे श्रीयंत्रापुढे बसून गेलेली श्रीसूक्ताची साधना असेल, बजरंग बाण असेल, चंडी कवच पाठ असेल किंवा भगवती मा बगलामुखी साधना असो अथवा भैरव साधना असो, ही सदा सर्वदा अति शुभ फलदायी मानले गेलेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही श्रीयंत्र प्राप्ती केलेली नसेल, भगवती मा बगलामुखीची साधना प्राप्त केलेली नसेल, तर जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही दीक्षेच्या संदर्भामध्ये, श्रीयंत्राच्या संदर्भामध्ये आवश्यकपणे माहिती प्राप्त करू शकता. आता येऊयात आपण यंदाची होळी पौर्णिमा अशुभ का आहे. होळी पौर्णिमा अशुभ असण्याचं सर्वात मोठं रिझन हेच आहे की या होळी पौर्णिमेवरती आलेलं आहे ते चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण ज्या दिवशी होळी पौर्णिमा आहे त्याच दिवशी हे होणार आहे. तुम्ही सर्वजण जाणून आहात की ग्रहणाचा संबंध कुठे ना कुठे आपल्या मनाशी, आपल्या तनाशी हा जोडण्यात आलेला आहे. नवग्रहामध्ये असलेला चंद्रदेवता हा आपल्या मनाचा कारक आहे. त्यामुळे ग्रहणाच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा वेळा स्त्री असो, पुरुष असो, पृथ्वीतलावरती अनेकशे मोठे विघातक कृत्य होताना दिसतात. अनेक वेळा मनाची चंचलता वाढते, अनेक वेळा मनाचे चुकीचे निर्णय मनात घेण्याची सासंगता वाढते. त्यामुळे चंद्रग्रहण असो अथवा सूर्यग्रहण असो याचा डायरेक्टली संबंध हा आपल्या असलेल्या नवग्रह आणि तुमच्या असलेल्या कुंडलीला सुद्धा लागू होतो. त्यामुळे जे काही सृष्टीचक्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालत होते किंवा अचानक पद्धतीने जे काही घटना घडतात त्याला सुद्धा कुठे ना कुठे हे नवग्रह जबाबदार असतात. त्याच अनुषंगाने येणारी होळी पौर्णिमा यावरती हे चंद्रग्रहण आलेलं आहे. आणि चंद्रग्रहण असो अथवा सूर्यग्रहण असो, ग्रहण कालावधी हा अप्रिय मानला गेलेला आहे. थोडक्यामध्ये ग्रहण
हा जो वेळ असेल किंवा ग्रहणाचा जो दिवस असतो तो निषेध मानला गेलेला आहे सर्वच्या सर्व असलेले शुभ किंवा मांगलिक कार्यासाठी. म्हणजे हे ग्रहण इवन ही येणारी होळी पौर्णिमा म्हणजे दोन्ही अशुभ संयोग हे जुळून येत आहे. त्यामुळे ही होळी पौर्णिमा निश्चितपणे कुठे ना कुठे चुकीच्या घटना करायला भाग पाडणारी किंवा कुठे ना कुठे चुकीचे निर्णय घेणारी किंवा आपापसातली मतभेद वाढवणारी, पती पत्नीमध्ये वितुष्ट आणणारी, वैमनस्य वाढवणारी, भांडण तंटे खून खराबे किंवा कोणकोणते मोठमोठे भांडण विकोपाला जाणारे एखादी घटना याला चान्सेस देणारे अशा पद्धतीचे ग्रह हे एकत्रित या होळी पौर्णिमेवरती बनत आहेत. त्यामुळे होळी पौर्णिमेचा दिवस हा ग्रहणयुक्त तर आहेच आहे, परंतु खूप विचारपूर्वक पावलं टाकण्याचा दिवस खऱ्या अर्थी तर या अष्टकापासून सुरुवात होत आहे. म्हणजे जी 24 फेब्रुवारी ते 3 मार्च हा कालखंड जर विचार केला तर फारसा काही चांगला कालखंड मानण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणत्याही पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय असतील, कोणत्याही घटना असतील किंवा एखादी कोणतीही रिस्क असेल हे घेण्यापासून अवश्यपणे तुम्ही स्वतःचा बचाव करा, तुमच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा बचाव करा. आता ग्रहण हे नक्की येत कधी आहे? खग्रास चंद्रग्रहण असून हे येत आहे 3 मार्च 2026ला. ग्रहणचा स्पर्श शास्त्राप्रमाणे किंवा पंचांगाप्रमाणे सांगितलं आहे दुपारी 3:20 म्हणजे पहा, ग्रहण आपल्याकडे लागणार आहे दुपारी 3:20 याचा मध्य असेल सायंकाळी 5:33 आणि ग्रहण सुटणार आहे 6:48 म्हणजे 3 मार्च 2026 होळी पौर्णिमेचा दिवस, वार आहे मंगळवार. या दिवशी दुपारी 3:20 ग्रहण सुरुवात होईल, जी सायंकाळी 6:48 म्हणजे टेंटेटिव्हली 6:45 वाजेपर्यंत ग्रहण कालखंड हा चालणार आहे. बरं, आता ग्रहण स्पर्श झाल्याच्या नंतर ग्रहण मोक्ष होईपर्यंत आपण काय करू शकतो? आपण सर्वजण साधक आहात, कोणत्या ना कोणत्या साधना आजपर्यंत केलेल्या असाल. शास्त्र आम्हाला असे सांगते की ग्रहणाचा स्पर्श झाल्याच्या नंतर सर्वप्रथम भक्ताने, साधकाने किंवा कोणत्याही पुरुषाने किंवा कोणत्याही स्त्रियाने सर्वप्रथम स्नान करावे. म्हणजे ग्रहणाचा स्पर्श झाला की आपण स्नान केले पाहिजे. स्नान करून जप असेल, तप असेल, पितरांप्रती केले जाणारे कोणतेही श्राद्ध कर्म असतील, तीक्ष्ण कार्य असतील किंवा तंत्रोक्त पद्धतीचे हवन असतील किंवा उग्र देवी देवता यांचं पूजन साधना असेल, हे ग्रहण कालखंडामध्ये तुम्हाला हजारो पटीने अधिक पुण्यफल देणारे असते. हे सदा सर्वदा सत्य आहे. आणि जेवढ्या दीक्षा मी तुम्हाला आजपर्यंत दिल्या, बजरंग बाण असो, चंडी कवच असो, बगलामुखी दीक्षा असो, भैरव दीक्षा असो, नारायण कवच असो, प्रत्येक दीक्षेमध्ये तुम्हाला मी ग्रहणाच्या बाबतीमध्ये विशेष महत्त्व हे सदैव सांगत आलेलो आहे. ग्रहण कालखंड म्हणजे पहा, दुपारी 3 ते 7 हा 7 वाजेपर्यंतचा कालखंड हा पर्वणीय आहे. पर्वणीय म्हणजे जे साधक आहेत, जे अनुष्ठान करणारे भक्त आहेत, तुम्ही देवी देवतांचे उपासक असाल तर दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंतचा कालखंड आपल्याला दवडायचा नाही आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा कालखंड आपल्याला सोडायचा नाही आहे. जितकी जास्त पद्धतीने साधना असेल, अनुष्ठान असेल, पुनश्चरण असेल, मंत्र असेल, तप असेल, जप असेल, हवन असेल, हे तुम्हाला या कालखंडामध्ये करायचं आहे. जेवढ्या साधना तुम्ही आतापर्यंत सिद्ध केलेल्या असाल, मग भलेही बजरंग बाण असो, माता चंडीची साधना असो, भैरव असो किंवा दिलेले जेवढे साधना आहेत त्यातली कोणतीही साधना असेल किंवा दिलेल्या सर्वच्या सर्व साधना याचे कमीत कमी तुम्हाला 51 पाठ या कालखंडामध्ये करायचे आहेत. आणि खूप इझी आहे. पहा, ज्यांनी बजरंग बाण साधना केलेली आहे त्यांनी चंडी कवच सुद्धा घेतला आहे, भैरव दीक्षा सुद्धा घेतल्या आहेत आणि माता भगवती बगलामुखीची सुद्धा दीक्षा त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र सुद्धा स्थापित आहेत. जेवढ्या दीक्षा तुम्ही ग्रहण केल्या त्या सर्व दीक्षेचं रेकॉर्डिंग तुमच्यापाशी आहे. तुम्ही घेतलेल्या दीक्षेतलं प्रत्येक पाठ म्हणजे प्रत्येक दीक्षेतील एक एक पाठ तुम्हाला करायचं आहे 51 वेळा. म्हणजे बजरंग बाण तुम्ही 51 वेळा कराल, चंडी कवच 51 वेळा कराल, बगलामुखी मातेचे असेल ते 51, भैरव असतील ते सुद्धा 51 पाठ याच्यामध्ये कराल. असे मिळून तुम्ही साधनेचं पुनश्चरण या कालखंडामध्ये तुम्हाला करायचं आहे. दुपारी 3 ते 6:45 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे 51 पाठ तुम्ही जर करत या कालखंडामध्ये बसला, तुम्ही यकीन माना या सर्व केले गेलेल्याचं जे फलित आहे ना ते हजारो गुणा अधिक तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहे. तीळ मात्र शंका नाही आहे. हा पर्वणी आहे. पर्वणी मी यासाठी म्हणतोय कारण खूप कमी काळ असे असतात जे आपल्याला अगदी छोट्याशा किंवा अल्प केल्या गेलेल्या साधनेमुळे खूप काही मोठं भरमसाठ आपल्याला यश पुण्य आपल्याला देऊन जातात. आणि हा काळ म्हणजे येत आहे या पौर्णिमेला 3 मार्च 2026ला. बिकॉज पौर्णिमा तिथी होळी एकतर असतानाच ही रात्र सिद्ध आहे. महासिद्ध रात्री आहे होळी म्हणजे. ही महासिद्ध रात्री आणि या महासिद्ध रात्रीवरती आलेलं आहे ते ग्रहण. म्हणजे तुम्ही विचार करा याच्यामध्ये जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे ना, ही डबल पटीने अधिक आहे. मी तर 1000 टाईम म्हटलं आहे फलश्रुती. याची तुम्ही डबल जरी केली तरी चालेल. म्हणजे एका पाठची फलश्रुती ही तुम्ही 2000
एक्सने पकडा म्हणजे 2000 अधिक पटीने अधिक पुण्यफल देणारी हा दिवस ही रात्र असणार आहे. त्यामुळे कुठल्या सुद्धा साधकाने ज्या ज्या दीक्षा ज्या ज्या आरती तुम्ही आत्तापर्यंत प्राप्त केल्या असाल, तुम्ही वेळात वेळ काढून या दिवशी साधना करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. मी तुम्हाला आवाहन करतोय मी सर्व साधकांना, अवश्यपणे तुम्ही या रात्रीचा या साधनेचा या वेळेचा लाभ घ्या. वेद पाळावेत का? आता पहा, शेवटी ग्रहण आपल्याकडे असणार आहे. आता जे होऊन गेलेलं सूर्यग्रहण होतं, या सूर्यग्रहणाला तुम्हाला वेद पाळण्याचे कोणती नियम ही काय बळजबरी नव्हती किंवा ते पाळायची गरजसुद्धा नव्हती. परंतु आता हे ग्रहण जे आहे ते चंद्रग्रहण आहे आणि आपल्या भारतामध्ये दिसणार असल्यामुळे याचे वेद तर पाळायचे आहेत. आता वेद पाळणे म्हणजे काय? गर्भवती स्त्री असतील, वृद्ध असतील, आबाल असतील, ज्यांना अशक्त व्यक्ती असतील, आजारी व्यक्ती असतील, अशा व्यक्तिरेखीने वेद पाळावेत. आणि विशेषतः साधकांनी सुद्धा जे पर्व काळ सांगितला आहे, म्हणजे जेव्हा स्पर्श होत आहे दुपारी 3:20 आणि मोक्ष होत आहे 6:48 म्हणजे 3 ते 6:45 या दरम्यान साधक असो किंवा आपल्या घरातल्या सर्वांनीच जेवण करणे टाळावे. विशेषतः जेवण करू नये. पाणी असेल तर पाण्यामध्ये तुळशीपत्र घालून ठेवावे. देवी देवता असतील तर मंदिरामध्ये तर देवी देवता झाकले सुद्धा जातात, हे तर तुम्ही सर्वजण जाणून आहात. पण आपण करू काय शकतो? तर सर्वात बेस्ट आहे की तुम्ही तुमच्या घरातले जेवढे देवी देवता आहेत ते ग्रहण सुटल्याच्या नंतर, म्हणजे ग्रहण मोक्ष जो होत आहे 6:48 7:45 नंतर तुम्हाला घरातल्या सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे. अगदी सोपे नियम आहेत ते तुम्ही तुमच्या घरामध्ये फॉलो करू शकता, काही अडचण नाही आहे. त्यामुळे तुम्ही सायंकाळी 6:45 वाजता देवी देवतांची पूजा करा. आणि जो तुमच्याकडे वेळ आहे दुपारी 3 ते 6:45 या वेळेमध्ये जितकं जास्त आध्यात्मिक साधना जप अनुष्ठान करता येतील, पुनश्चरण करता येतील, कसे करतात मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं, त्या साधना तुम्ही करा. प्रत्येक साधनेचे 51 पाठ करा. ज्यांना ज्या साधना हव्या आहेत, जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप करून ह्या साधनेच्या विषयी जे काय माहिती आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. त्या अनुषंगाने मी प्रयत्न करा या दिवशी तुम्ही या सर्व साधना किंवा या सर्व विधी फॉलो करण्याचा. ठीक आहे, आजच्या भागामध्ये आपण इथेच विराम देऊयात आणि या ग्रहणाच्या बाबतीमध्ये किंवा इतरही काही गोष्टी आणखीन मला सांगायच्या आहेत त्या मी नेक्स्ट भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. आशा आहे आजच्या या भागामध्ये खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलेला असेल, चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य महादेव गुरुजी को आदेश. शालाख निरंजनाथ.